पण ज्या ठिकाणी आपण तिकडनं बघत आल्याच्या नंतर या ठिकाणी एक असा एक संपूर्ण आपल्याला हा परिसर बघायला भेटा या ठिकाणी. आणि आपल्याला जे आहे ना प्राचीन राम मंदिर ह्या ठिकाणी आहे ना आपल्याला जायचं नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना चतुर्भुजच्या श्रीराम देवालय म्हणजे आपल्याला ना विश्व के क्षेत्रात प्राचीन राम मंदिर म्हणजे हे ना प्राचीन राम मंदिर आहे. या राम मंदिर आहे या ठिकाणी आपल्याला आहे ना आज आहे ना आपली आहे ना रात्रीची आहे ना विश्राम व्यवस्था आहे या ठिकाणी. आणि सर्व परिक्रमावासी असे या ठिकाणी थांबलेले आहे. हे राम मंदिर आहे हे पहा त्या ठिकाणी नर्मदे यार या ठिकाणी आपण आहे ना आल्याच्या नंतर जो हे जे ठिकाण आहे ना हे रूपमती राणीचा महाल आहे. आणि आपण आहे ना मांडवगड ह्या ठिकाणी आहे. हा मांडवगड ह्या ठिकाणी आपण आलेलो आहे. रेवाकुंड मांडवगड आपण ज्यावेळेस परिक्रमा करतो ना परिक्रमा मार्गावरती आपल्याला आहे ना हा रोड आहे. मैया किनारे सोडून आपल्याला 50 किलोमीटर अंतरावरती यावं लागतं ह्या ठिकाणी. तर आपल्याला ह्याच ठिकाणी आल्याच्यानंतर आपल्याला आहे ना चतुर्भुजा राम मंदिर आहे हे ना बऱ्याच वर्ष म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वीचे बऱ्याच ज्यावेळेस राम आहे ना काही दिवस वनवासाचे आहे ना इथे सुद्धा घालवले. या ठिकाणी सुद्धा काही दिवस आहे ना वनवासाचे ह्या ठिकाणी घालवलेत. आणि हे महालाच्या समोर आहे ह्या बरोबर जे रूपमती राणीचा महाल आहे ना त्यावेळेसचा हे समोर जे आपल्याला दिसते हा कळस आहे ना हा आहे ना तो बरोबर आहे हा रामाच्या मंदिराचाच कळस आहे या ठिकाणी. आणि आपण ह्या महालात आहे हा सर्व महाल आहे. ह्या महालाची अशी एक रचना आहे जी आहे ना काही काळापूर्वी म्हणजे भरपूर वर्षापूर्वीची रचना आहे ही अशी आहे ना. काही आहे ना ही तेव्हा इथे आहे ना व्यवस्थित ठेवलेली आहे म्हणजे इथे ना एक सिक्युरिटी लावल्यामुळे आहे ना इथे आहे ना काही तोडफोड काही ठिकाणी थोडं तुटलेलं आहे काही ठिकाणी. पण हा एक महाल आहे. महाल असल्यामुळे इथं सर्व सुंदर आकर्षक आणि सजावट आकर्षक थोडे दगडांची आहे ना एकच साईजचा असा एक दगड आहे. आणि पूर्ण त्या दगडाला असा आकार देत असं एक बनवलेलं आहे. जुन्या काळातले महाल आहे या ठिकाणी. सर्व काही आपल्याला बघायला भेटेल. सर्व जुन्या काळातले सर्व या ठिकाणी जे होता हा एक असा महाल होता. या महालात आहे आम्ही राजांचा महाल आहे रूपमती राणींचा महाल आहे हे पहा या ठिकाणी. हा जो आहे हे पहा असे एक बघा या ठिकाणी हां बघा एक किती सुंदर असं ठिकाण आहे. आणि जे मांडवगड या ठिकाणी पहा. आणि इथे एक ज्यावेळेस सभा किंवा काही जे होतं रूपमती राणी या महालावरती ज्यावेळेस ती राणी होती त्यावेळेस इथं समोर अशी सर्व त्यांचे काही राजे महाराजे येऊन बसायचे. त्यावेळेस राणी हे राणींचं एक बसण्याचं हे आसन आहे. ह्या आसनावरती वा या ठिकाणी आहे ना राणी या ठिकाणी येऊन बसायची. हे इथे सर्व लेखनिकवाले या ठिकाणी बघा इथून एक आदेश चालायचा हा जो बसण्याचा इथे एक ठिकाण आहे या ठिकाणी बघा हा हे राणी रूपमती राणीचं. इथूनही आपण पलीकडे जाऊ शकतो. इथे ते काही असं हे नाही आहे पण इथूनही आपण असं पलीकडे जाऊ शकतो. हे पहा या ठिकाणी हे असं आहे या ठिकाणी सर्व महाल आहे. आणि काही इथे ना जे दरवाजे हे जे ना भिंती आहे ना ह्या बंद करून टाकलेले आहेत. हे जे आहे ना हे बंद केलेले आहे आत्ता सध्या हे बंद केले म्हणजे इथं डायरेक्ट भिंतच बंद करून टाकलेली आहे त्या ठिकाणी. हे बंद केले वरती राहण्यासाठी होतं. हे वरती हे बघा इथे डबल मजलीचं दिसतं आहे म्हणजे वरचं पण हे दिसतं आहे असं या ठिकाणी बघा एकदम काही असे काही सुंदर ठिकाण आहेत बघण्यासारखे. आणि हे खरोखर आपल्या इंडियामध्ये आहेत एक. आणि दरवाजे बंद केलेले आहेत हे संपूर्ण बंद करून टाकलेलं आहे. इथे आतमध्ये ना हे बंद केले हे बंद करून टाकलेलं आहे त्या ठिकाणी हे बघ हां शिवाजी महाराज आग्र्याला भिंता गेला मग सोपं आहे का
लाल किल्लाच होता. या ठिकाणी आपण सर्व हे पाहतोय. हे पहा शंखशहा जानकर. नर्मदे. या ठिकाणी बघा आपण आहे ना आहे रूपमती राणीचा महाल आहे. या महालामध्ये आता या ठिकाणावरून आपण आहे ना इथे आहे ना बरंच आहे ना रूपमती राणीचं एवढं साम्राज्य इथं होतं या ठिकाणी. तर आहे ना आपण एक खरोखर सुंदर असं बनवलेलं ठिकाण हे. आणि या ठिकाणी आपल्याला एक रामाचं मंदिर, आपली मैया इथं आलेली आहे, रेवाकुंड आहे आपले, मैया इथं आलेली आहे या ठिकाणी. आणि हे पहा आपण खरोखर हे बघा तर खाली चालू आहे त्या ठिकाणी. दादी इकडे नर्मदे.